मग त्या मुलाची स्टोरी अशी होती की म्हणजे तो दिवसाला 3 तास झोपायचा. कन्स्ट्रक्शनचं काम, घरची परिस्थिती खूप वाईट, फोन नव्हते घरात, म्हणजे असं ऑलमोस्ट कन्स्ट्रक्शन लेबर वगैरे तसे काम करायचं नाही का. मग मी ती स्टोरी बघितली. 3 तास झोपायचा, सकाळी 12 वाजता झोपायचा, 3 वाजता उठून 3 तास अभ्यास करायचा, मग कामाला जायचं लांब कुठेतरी 10 किलोमीटर, मग परत दिवसाला तिथं 9 वाजेपर्यंत काम करायचं, 9 ते 12 अभ्यास करायचं, 12 ते 3 झोपायचं, मग परत 3 ते 6. मग ते बघून मला असं वाटलं की बाबा आपली परिस्थिती एवढी चांगली आहे, मग आपण का नाही तेवढा करू शकतो नाही का. जर त्याच्याकडे एवढं सगळं नसून पण तो एवढे कष्ट घेऊन जर करतोय, आणि आपल्याकडे एवढं सगळं म्हणजे आपण प्रिव्हिलेज थोडं नाही का, फायनान्शियली स्टेबल आहे, सगळ्यांचा सपोर्ट आहे, काहीच म्हणजे विरुद्ध असं कुठलं ऑब्स्टेकल नाहीच आहे ना. आता मग सगळ्यांचं पॅरेंट्स सपोर्ट आहे, थोडा म्हणजे काय म्हणतात एज्युकेशन बॅकग्राऊंड चांगलं आहे, सगळंच आपल्या साईडला आहे. मग आपण का नाही करायचं तेवढं. एवढा गरीब मुलगा जर तेवढं तर कष्ट करून करतो, मग तेच माझं थोडं त्याच लाईन्सवरती की नाही का. मग जर मी समजा 10 तास अभ्यास केला दिवसाचा, मग बाकीचे 7 तास काय करणार मी. बरोबर. हेच होतं ना डोक्यामध्ये. जर फुल टाइम आपण हे करतो, जर डेडिकेटली काय म्हणजे ते अर्थच नाही राहत की नाही का. जर फुल टाइम करायचं तर अख्खच करायचं, म्हणजे असं नाही का. जर पुढली गोष्ट करायची असेल तर असं गो ऑल इन, और नाहीतर नका करू असं.